नमस्कार मित्रांनो, टेस्टवायझरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर विद्यार्थ्यांची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आलेली आहे आणि आज फायनल मेरिट लिस्ट येणार आहे. मला माहीत आहे, सगळ्यांच्या पोटात गोळा आला असेल की आता काय होणार, आपला रँक बदलेल का? सगळ्यात मोठा प्रश्न जो प्रत्येकाच्या डोक्यात फिरतोय तो म्हणजे प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये जो स्टेट जनरल मेरिट रँक मिळाला आहे, तो फायनल मेरिट लिस्टमध्ये वाढणार की कमी होणार? चला, जास्त वेळ न घालवता थेट मुद्द्यावर येऊया. एक गोष्ट डोक्यात पक्की करून घ्या, तुमचा रँक कमी नाही होणार, तर तो वाढणार आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलत, तुमचा रँक वाढणार आहे. आता काही जणांना डोक्याला शॉट लागला असेल की अरे देवा, हे काय नवीन संकट. थांबा थांबा, टेन्शन घेऊ नका. रँक का वाढतो? कारण काही नवीन विद्यार्थी ॲड होतात, काही जण आपल्या कागदपत्रांमध्ये दुरुस्ती करतात. त्यामुळे लिस्टमध्ये थोडे बदल होतात आणि तुमचा रँक थोडा खाली जातो, म्हणजेच रँकचा आकडा वाढतो. पण कितीने वाढणार? 100ने, 500ने की 1000ने? हाच तर खरा प्रश्न आहे. आणि ह्याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आम्ही मागच्या काही वर्षांच्या डेटाचा अभ्यास करून तुमच्यासाठी एक अचूक अंदाज घेऊन आलो आहोत. हा व्हिडिओ प्रत्येक कॅटेगरीच्या विद्यार्थ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग पाहूया की तुमच्या रँकनुसार तुमचा फायनल रँक किती वाढू शकतो. जर तुमचा रँक 1000 ते 2000च्या मध्ये असेल तर त्यात 20 ते 30 अंकांची वाढ होऊ शकते. जर तुमचा रँक 2000 ते 3000च्या मध्ये असेल तर 25 ते 35 अंकांची अपेक्षा आहे. आता पुढे जाऊया. 3000 ते 4000 रँक असणाऱ्यांसाठी 30 ते 40ने रँक वाढू शकतो. 4000 ते 5000 वाल्यांसाठी 35 ते 50, 5000 ते 6000 वाल्यांसाठी 40 ते 60, 6000 ते 7000 साठी 45 ते 70, 7000 ते 8000 वाल्यांसाठी 50 ते 80, 8000 ते 9000 साठी 60 ते 90 आणि 9000 ते 10000 रँक असणाऱ्यांचा रँक 70 ते 100 अंकांनी वाढू शकतो. आता 10,000च्या पुढच्या रँकबद्दल बोलण्यापूर्वी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. तुम्हाला तुमच्या रँकचा अंदाज तर येतोय, पण या वाढलेल्या रँकवर नक्की कुठलं कॉलेज मिळणार, हा तर खरा यक्षप्रश्न आहे. सगळीकडे नुसता गोंधळ आणि येड्याची जत्रा आणि खुळ्यांची सफर अशी अवस्था झाली आहे. आणि याच यक्षप्रश्नाचं उत्तर आहे टेस्टवायझरकडे. मित्रांनो, बाहेर काउन्सिलिंगमध्ये कोणीही तुमच्या रिलीज झालेल्या फायनल रँकनुसार तुम्हाला अचूक लिस्ट देत नाही. सगळे अंदाजे बोलतात. पण आम्ही टेस्टवायझर तुम्हाला तुमच्या रिलीज झालेल्या रँकनुसार एक पर्सनलाइज्ड इंजिनिअरिंग कॉलेजची लिस्ट देतो. हो, तुमच्या रँकनुसार बनवलेली खास तुमच्यासाठीची लिस्ट, जी इतर कोणीही देत नाही. तुम्हाला फक्त testwiser.com या आमच्या वेबसाईटवर जायचंय, तिथे दिलेला फॉर्म भरायचा आहे आणि तुमची पर्सनलाइज्ड कॉलेज लिस्ट थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर काही वेळातच पाठवली जाईल. एकदम सोपं आहे. चला, आता ज्यांचा रँक 10,000च्या पुढे आहे त्यांनी लक्ष देऊन ऐका. जर तुमचा रँक 10,000 ते 20,000च्या दरम्यान असेल तर तुमचा रँक 50 ते 150ने वाढू शकतो. 20,000 ते 30,000 वाल्यांसाठी हा आकडा 100 ते 250 पर्यंत जाऊ शकतो. 30,000 ते 40,000 साठी 150 ते 400, 40,000 ते 50,000 साठी 200 ते 500, 50,000 ते 60,000साठी 300 ते 600, 60,000 ते 70,000 साठी 350 ते 700, 70,000 ते 80,000 साठी 400 ते 800, 80,000 ते 90,000 साठी 450 ते 850 आणि 90,000 ते 1,00,000 रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांचा रँक 500 ते 900च्या घरात वाढू शकतो. आता ज्यांचा रँक 1,00,000च्या वर आहे त्यांनी तर लक्ष देऊन ऐका. 1,00,000 ते 1,20,000 रँक असणाऱ्यांसाठी 550 ते 1,000 पर्यंत वाढ होऊ शकते. 1,20,000 ते 1,40,000 साठी 600 ते 1,100, 1,40,000 ते 1,60,000 साठी 700 ते 1,250, 1,60,000 ते 1,80,000 साठी 800 ते 1,400 आणि 1,80,000 ते 2,00,000 रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांचा रँक 900 ते 1,500 अंकांनी वाढण्याची शक्यता आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे आकडे मी सांगितले आहेत ते मागच्या वर्षांच्या ट्रेंड्सनुसार आहेत. यात थोडेफार बदल होऊ शकतात, पण तुम्हाला एक चांगला अंदाज नक्की आला असेल.
फायनल मेरिट लिस्ट आल्यावर आम्ही त्यावरही एक व्हिडिओ बनवू. तोपर्यंत तुमचा प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमधला रँक काय आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही तुमच्या कमेंट्सची वाट पाहतोय. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या आणि लक्षात ठेवा, टेन्शन घेऊ नका, टेस्टवायझर आहे तुमच्यासोबत. धन्यवाद. www.testwiser.com is a digital learning platform for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests, study material like video, PDF notes, DPPs, MCQs, theory, and most important Maharashtra Engineering Admission Counseling across multiple domains.